एका मुलाच्या हट्टामुळे हे सगळं घडलं अशी सुरुवातीची चर्चा होती, पण आता समोर येणारी माहिती या संपूर्ण प्रकरणाची कहाणीच बदलून टाकते। तब्बल 20 वर्षापूर्वी झालेला प्रेमविवाह, त्यानंतरचा कौटुंबिक दुरावा, जमिनीचा वाद, घरातील सततचे संघर्ष आणि सोशल मीडियावर आईने केलेले गंभीर आरोप या सगळ्यांचा शेवट असा झाला की एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला। पण या घटनेमागे नेमकं काय दडलं होतं आणि मयत आई वडील आणि बहिणींनी केलेले आरोप काय आहेत, जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी। छत्रपती संभाजीनगर मधील 30 गाव परिसरातील खवडा डोंगरावर 21 ऑगस्ट रोजी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। चांदगुडे कुटुंबातील 19 वर्षीय कुणाल, त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता या तिघांचा या घटनेतून मृत्यू झाला। सुरुवातीला या घटनेकडे एका मुलाच्या मानसिक तणावामुळे घडलेली दुर्दैवी घटना म्हणून पाहिलं जात होतं, मात्र या आता कुटुंबियांच्या जबाबांमुळे आणि संगीता चांदगुडे यांच्या जुन्या सोशल मीडिया व्हिडिओमधून या कुटुंबात गेल्या अनेक वर्षापासून काही गंभीर कौटुंबिक वाद सुरू असल्याचं समोर येत आहे। आणि याच ठिकाणी या प्रकरणाचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो। ही घटना फक्त त्या दिवशीच्या वादाचा परिणाम होती की त्यामागे तब्बल 20 वर्षापासून सुरू असलेल्या कौटुंबिक संघर्षाशी मोठी पार्श्वभूमी होती। मुरलीधर चांदगुडे हे मूळचे जालना जिल्ह्यातील धनगर पिंपळगावचे रहिवासी होते। सुमारे 20 वर्षापूर्वी कामानिमित्त ते छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थायिक झाले। याच काळात त्यांनी संगीता यांच्यासोबत प्रेमविवाह केला, मात्र कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार या विवाहाला मुरलीधर यांच्या आईवडिलांचा विरोध होता। प्रेमविवाहानंतर मुरलीधर यांचं त्यांच्या मूळ कुटुंबापासून अंतर वाढत गेलं आणि गावाकडे जाणंही जवळपास बंद झालं। मुरलीधर यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या नावावर असलेली 3 एकर जमीन मुरलीधर यांच्या नावावर करण्यात आली होती, मात्र पुढे जमिनीच्या वाटपावरून कुटुंबात वाद निर्माण झाला। मुरलीधर यांच्या आईवडिलांनी काही जमिनी त्यांच्या 3 मुलींच्या म्हणजे मुरलीधर यांच्या बहिणींच्या नावावर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या जमिनीच्या प्रश्नावरून मुरलीधर आणि त्यांची पत्नी संगीता यांच्यात सातत्याने वाद होत असल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे। मुरलीधर यांच्या बहिणी शोभा मस्के आणि वडील रामभाऊ चांदगुडे यांनी संगीता यांच्यावर काही गंभीर आरोप केलेत। त्यांच्या म्हणण्यानुसार मुरलीधर आपल्या आईवडिलांशी आणि बहिणींशी बोलतात, या कारणावरून त्यांच्यात वाद होत होते। मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे आरोप कुटुंबियांकडून करण्यात आलेले आहेत। दुसरी बाजू समजून घेण्यासाठी संगीता यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडिओही महत्त्वाचे ठरतात। संगीता चांदगुडे सोशल मीडियावर सक्रिय होत्या। त्यांच्या YouTube चॅनलवर हजारो सबस्क्रायबर असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ अपलोड केलेले होते। या घटनेनंतर त्यांचे काही जुने व्हिडिओ समोर आले। या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यातील त्रासाबद्दल बोलल्याचं दिसतंय। नातेवाईकांनी संपत्ती आणि पैशाच्या कारणावरून पतीला आपल्या बाजूला वळवलं आणि त्यामुळे संसार उद्ध्वस्त झाला असे गंभीर आरोप त्यांनी केल्याचं समोर आलंय। म्हणजेच एकाच प्रकरणात आपल्याला 2 वेगळ्या बाजू येतात। एका बाजूला मुरलीधर यांच्या कुटुंबियाचे आरोप, तर दुसऱ्या बाजूला संगीता आणि त्यांच्या सोशल मीडिया व्हिडिओमधून मांडलेली बाजू। आणि या 2 बाजूंच्या संघर्षाच्या केंद्रस्थानी होता तो कौटुंबिक वाद आणि जमीन संपत्तीचा प्रश्न। मुरलीधर हे ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून काम करत होते। कामाच्या निमित्ताने ते अनेकदा 15 दिवसांपासून महिनाभर घरापासून दूर असायचे। दरम्यान घरातील वाद, आईवडिलांमधील संघर्ष आणि कौटुंबिक तणावाचा परिणाम मुलगा कुणालवर होत असल्याची माहिती समोर आली आहे। अवघ्या 19 वर्षाचा कुणाल या वातावरणामुळे मानसिक तणावाखाली होता, असं पोलिसांच्या तपासातून समोर आलेलं सांगितलं जात आहे। आणि मग आता तो काळा दिवस, 21 ऑगस्टची सकाळ, कुणालचा वडिलांसोबत वाद झाला आणि त्यानंतर तो खवडा डोंगराच्या दिशेने गेला। कुणाल काहीतरी टोकाचं पाऊल उचलण्याची तयारी असल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबीय, पोलीस आणि स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले। त्याला समजवण्याचा प्रयत्न सुरू झाला। तब्बल 3 तास त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले। खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला। आई संगीता आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अक्षरशः अर्थविनवणी करत होत्या। मुलाला समजवताना त्यांनी आपल्या संसारापासून वेगळे होण्याची तयारीही दर्शवली। आपण वेगळे राहू, पण तू आम्हाला सोडून जाऊ नकोस, अशी विनवणी त्यांनी केल्याचं समोर आलंय। मात्र कुणाल मानसिकदृष्ट्या अत्यंत खचलेल्या अवस्थेत होता। तो जीवनाबद्दल निराश असल्याचं सांगत होता आणि अखेर अत्यंत दुर्दैवी क्षणी कुणालने डोंगरावरून खाली उडी घेतली। मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले। आणि त्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर पती आणि मुलगा खाली पडल्याचं पाहून आई संगीता यांनीही टोकाचं पाऊल उचललं। काही क्षणातच एका कुटुंबियातील 3 सदस्यांचा दुर्दैवी अंत झाला। पण या घटनेनंतर या कुटुंबियांची शोकांतिका संपली नाही,
कारण तिघांवर एकत्र अंत्यसंस्कारही झाले नाही. मुरलीधर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी धनगर पिंपळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर संगीता आणि कुणाल यांच्यावर यांच्या माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घरात आयुष्य घालवलेल्या या कुटुंबाचा शेवट मात्र वेगवेगळ्या ठिकाणी झाला. आता पोलिसांसमोर अनेक प्रश्न आहेत. या कुटुंबात गेल्या अनेक वर्षापासून नेमके कोणते वाद सुरू होते? जमिनीच्या व्यवहाराचा या संपूर्ण प्रकरणाशी किती संबंध होता? संगीता आणि सोशल मीडिया व्हिडिओमध्ये केलेले आरोप नेमके कोणत्या घटनांशी संबंधित होते? कुणालवर या कौटुंबिक वातावरणाचा किती मानसिक परिणाम झाला? आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे 21 ऑगस्टच्या त्या सकाळी नेमकं काय घडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहेत. सध्या या प्रकरणात आर्थिक वाद, जमिनीविषयक वाद आणि कौटुंबिक तणाव या सर्व बाजूंचा तपास केला जात असल्याचं समोर येत आहे. मात्र या घटनेने एक गोष्ट नक्की अधोरेखित केली आहे. कौटुंबिक वाद कितीही जुना असला तरी त्याचा सर्वात मोठा परिणाम घरातील निष्पाप सदस्यांवर होऊ शकतो. एका कुटुंबातील 3 जणांचा जीव असा दुर्दैवी शेवट होणं ही केवळ एका घराची शोकांतिका नाही, तर कौटुंबिक संवाद, मानसिक तणाव आणि वाद वेळेत सोडवण्याची गरज अधोरेखित करणारी घटना आहे. या प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होतात, पोलिसांच्या तपासातून काय समोर येतं आणि कुटुंबियांनी केलेल्या आरोपाबाबत नेमकं सत्य काय आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? कौटुंबिक वाद इतका टोकाला जाण्यामागे नेमकी कोणती कारणं असू शकतात? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींच्या माहितीसाठी मराठी मंडळीला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.